सरपंच ओ सरपंच काय नाही रे, एवढ्या मध्ये होतच कुठं? मुंबईला गेलो होतो, पण तिथं आमच्या गावातून वसंत सुतार भेटला आणि त्याला विचारलं तू बाबा इकडे कुठे? तर तो म्हणतो कसा शाहरुख खानच्या बंगल्याला दरवाजा बसवायला आला होता. तिथून मी गेलो काम मिळतंय का बघायला, पण काम काय मिळालं नाही बघा. आणि शेतीमध्ये पण काय झालं नाही. मग मुंबईला तुम्ही राम भेटला का? हो तिकडे समजा मला म्हणतात म्हणून आलो बघा मुंबई सोडून. काय नाही मला. हा सरपंच गावात मुंबईत झाकपाची टायमिंग जातो बघा. काय रे बाबा? आता घ्या आवाज चित्र विचित्र कॅलेंडर असते आणि ते कपडे घालत्यात का नाही ते सुद्धा कळत नाही. आणि हा पुरुष आहे की हे बाई आहे ते सुद्धा कळत नाही बघ. पोरी पुरुषावानी ड्रेस घालते ती आणि पुरुष बायकावानी ड्रेस करते ती आणि एवढ्याला ड्रेस घालते. असं असं. आणि एकदा तर गंमतच झाली बघा. मी एकदा असा चोरपाटीवरती फिरायला गेलो. अरे बाबा, चोरपाटी नाही त्याला चुपाटी म्हणायचं. अहो चौपाटी काय आणि चोरपाटी काय समजा एकच बघा. जिथं चोरपाटी लागतात त्याला चोरपाटीच म्हणायचं. पुढं काय झालं? अहो मी चौपाटीवरती गेलो आणि वाटत चुकलो बघा. म्हणून एका पोराला विचारलं दादा ही वाट स्टेशनावरती जाते का? पण तो फिदे हसायलाच लागला. का? अहो तो दादा नव्हता दाखली होती दाखली. बर यंदाच्या वर्षाला या वाड्यावरती शिवंताबाईचा तमाशा होणार होता. होय, पण या पुढं कुठल्याही बाईचा तमाशा या वाड्यावर होणार नाही. का? रंगात माझ्या वाड्याला एकदा कीड लागली होती, पुन्हा लागू नये म्हणून. मग ती शिवंता गेली कुठं? कुठं गेली मला माहिती नाही. अरे त्या दिवशी कमालच झाली. भर कार्यक्रमात डाकूची टोळी घुसली आणि डाकू सरकारनं तिला पळवून दिलं. काय डाकू सरकारला पळवलं तुला? होय. नाही नाही नाही. मग तू एवढा कशाला भाव चालतो? असे मौज मारत डाकू आणला. नाही सरपंच नाही. त्या व्हायला नको होतं बघा. बरं कुठल्या डाकूने पळवलं तुला? त्याचं नाव डाकू ईश्वरा एवढं. काय डाकू ईश्वरा? होय. हात झाला बघा सरपंच हात झाला. काय? कसला ना? तो ईश्वर डाकू कोण आहे माहिती आहे तुम्हाला? तो फक्त डाकू दरोडेखोर आहे एवढंच माहिती होतं मला. नाही सरपंच तो ईश्वर डाकू तो म्हणजे ईश्वा आहे ईश्वा. ईश्वा म्हणजे? तो 15 वर्षापूर्वीचा प्रसंग आठवा. इथं या वाड्यावरती त्यांच्या वडिलांना तुम्ही पायाने ठेचून मारला होता आणि त्या दोघांनाही मारणार होता. पण त्या रात्री पुन्हा एका माणसानं त्या दोघांना सोडविलं आणि ते फरारी झाले. एक असलं डाकू दरडासिंग आणि डाकू ईश्वा. पण ही बातमी तुला कशी कळाली? मला माझ्या आबाने सांगितलं. अरे त्यानं माझ्यावर सूड उगवायचा सोडून त्या पुरीला घेऊन तो का पळाला? तिथंच घात झाला बघ. आता येईल नाही मी निघतो. अरे तू पण एकाच कुठं शोधणार? बघतो प्रयत्न करून. कुठला आखरी घाटे आवाज मला तिकडे गेला पाहिजे. याला त्याची काळजी का? जाऊ दे. हा प्रताप गेला की
होती ती शिकार 8 दिवस भेटतच नाही. मला माहिती आहे तुला कुठली शिकार हवी आहे. एकच सांगतो, त्या डाकूच्या वाट्याला तू जाऊ नको. ते खतरनाक डाकू कोण आहे ठाऊक आहे तुला? आमच्या कट्टर वैरी आहेत ते वैरी. त्याच्या बापाला मी ठार, त्याचा सूड भेटायचा ते कदापि राहणार नाही. पण त्यांच्या वडिलांना तुम्ही का ठार केलं? का? अरे या गावात माझ्या विरोध केल्याचं काय फळ मिळतंय? दाखवून द्यायचं आहे. एका जमिनीच्या खिशीत ते माझ्या विरोध साक्ष म्हणून उभे आणि केवळ त्यांच्या मी ही खेळ प्रथमच हजारो एकर जमीन दुसऱ्याच्या हाती दिली म्हणून त्यांना बाबा काय करायचं? अरे आपली दहशत अशीच माजवायची असते. न पेक्षा नांडगे आम्हाला जीवन ठेवणार नाही. पण बाबा तुम्ही जे केलं मला मान्य नाही, मला पटत नाही बाबा. हरलो त्या कायद्यानं, हरलो त्या त्यांच्या साक्षीनं. त्याला 20,000 रुपये द्यायचे कबूल केले, पण तो ऐकला नाही. अरे जो माझा ऐकत नाही त्याला त्याचा प्रायश्चित्त मृत्यूदंड असच ना. यातलं तुला काही कळलं? फक्त तू तुझ्या जीवाची काळजी घे आणि तिचा नाच. बाबा मी तिला मनानं वरलोय. ती संकटात असता ही माझ्या जीवाची काळजी कशी घेऊ? मूर्ख जळामध्ये धावल्यानंतर पाय भाजून निघतात, पाणी नाही भेट. माझ्या नात्यातील चांगले शिकलेले गर्भ श्रीमंत मुलगी मी पाहिले, तिच्याशी लग्न करून मोकळो. नाही बाबा, मी लग्न करेन तर त्या शावात मी त्याच्याशी लग्न नाही केलं तर तिची सुटका आता तिची सुटका करून तरी काय? अरे ती डाकूंच्या हाती सापडली. बाबा तिचा ध्येय त्यांच्या हाती सापडला असेल, पण बाबा राज्य करायचं असतं मनावरती, शरीरावरती नाही बाबा, शरीरावरती. अरे सत्पत्री दान करायचे केल्या दान केल्याचा समाधान काय मिळतं बाबा? गुलाबाच्या राज्यात हराची हरिश्चंद्र राजाने स्वतःच्या हाताने स्वतःच्या प्रिय पतीला विकली होती बाबा. अरे त्यावेळी दैवी आता कलियुग आहे, कलियुग. पण त्या युगात 5 वर्षाच्या सोहळ्यासोबत करणारी द्रौपदी होतीच ना. पण तुला आपण पवित्र मानतोस की बाबा? देवयुग असो या कलियुग असो, माणसाही हाडा मासाचीच बोलतात. अरे या जगात किंमत हाडा मासाला नाही, किंमत पैशाला आहे, पैशाला. चौकात गेला स्वतः विचार आणि या घराच्या बाहेर सुद्धा पडायचं नाही. हा माझा हुकूम. करा हुकूम आणि आम्हाला मारा. नाही कधीचा शेवाळा दिसला तुम्हाला. पण तिचा हिरवेपण जाणं बघा दृष्टीहार करता. पण ते हिरवेपण
अरे छोकरी चुकून धक्का लागला बघ चुकून ए छोकरी तू अशा मत करणी अशा मत करणी मेला चुकून धक्का लागला मला तू काय करली काय मत करणी त्याला मी तुझ्याशी शादी करून टाकेन अरे घेरणे अशा नाही करणे अशा नाही करणे तुला काय पाहिजे बोल तुला काय पाहिजे पिशू अरे पिशू तुझ्या आणायची एक कवडी पण नाही पिशू अरे ठेरणी असे काय करते बा असे काय करते हे घेणे पिशू लई चांगला झाला मी लई छाप झाला मी लई चांगला झाला मी तू माझे दिलरुबा तू माझे महबूबा तू माझे दिलरुबा तू माझे महबूबा तुझ्यावर जीव जडला तुला सांगू कसा तुला सांगू कसा तू माझे दिलरुबा तू माझे महबूबा तू माझे दिलरुबा तू माझे महबूबा तुझ्यावर जीव माझा जडला तुला सांगू कसा तुला सांगू कसा तुझे गोर गोर गाल तुझी हलने वाले गोड गोड गोडशी दैवार बोलू दे तुझे गोर गोर गाल तुझी हलने वाले गोड गोड गोडशी दैवार बोलू दे तुला सांगू तुझ्यासाठी मी गंमत आणल्या काय गोली आणल्या गोली कोणची गोली एक गोली खाली कांची बी पोर तुला माहिती गोली खाली कोणती बी पोर मला आले ती गोली हाय तरी कुठे माझ्यापाशी आहे मसाला ती गोली लवकर दिली अरे ही गोला है क्या दुसरीच कोणची दवा आहे
ही गोळी रामबाण गोळी आहे, ही जादूची गोळी आहे. एक गोळी खाली की 10 पुरी भागते सच्चे. मला गोळी जल्दी देणे बाबा, जल्दी याने खाऊन सांगता. शाला गोळी किती गोड है रे, गोड है गोळी. अरे शाला ती शेवंत मला भेटेल काय नाही. शेवंत काय, शेवंत नाही भेटली तर तिचा बाप भेटला. शाला तिच्या बाप कशाला, बाप गुण काय करणार. शेवंत पाहिजे, शेवंत. शाला शेवंत अरे वास येतोय. हळू सांग. अरे शाला ती गोळी कसली दिली. शाला गुडगुड होते रे, गुडगुड होते, गुडगुड होते. आणि ती गोळी गोळी करूची सावकाश करू शाला. दोघेही सरदार बाहेर गेले वाटतं. जल्लाद, ए जल्लाद, कुठे तरमडला काय माहिती. जल्लाद, काय ऐकतो मी. अगदी खरं आहे. खरं सांगू जल्लाद. बोल की. वाटतं तुझ्या जवळ बसावं, तासन तास तुझ्याशी गप्पा माराव्या आणि तुझ्यापासून लांब जाऊच नाही. खरं आहे. तुला प्रथमच पाहिजे. जल्लाद, खरं तर ह्या जंगलाचा बादशाह तूच व्हायला हवास. होय, मीच होणार आहे. पण तेव्हा त्याचा विचार करतोय आम्ही. मी युक्ती सांगते, पण मी सांगेन तसा वागशील ना. वागण की, पण तू माझे होशील ना. अरे मी केव्हाची चुकी झाली आहे. पण तू आधी सरता हो, मग मी तुझ्याशी लग्न करेन. मग बोल की बिगिना, मी सरदार कसा होईल ते. चल का पाणी सुरू दे. मी सांगेन तसं वागावं लागेल तुला. इथून आधी थोरल्या सरदारांना बाहेर काढायचं, मग तो ईश्वराचा पाटा पाडायचा. आणि तू एकटाच त्याला पुढे आहे. काही देश इथे आहे बघ. समजा काम बिगिन हो. खरं सांगतोय शेवंता, तुला बघितल्यापासून मला झोप नाही बघ. तुझ्या संग सपनामध्ये मी दिन रात किर्तीचा डाव खेळतो. म्हणूनच म्हणतो त्या गाडाला कसं फुटवायचं ते तू सांग. म्हणजे मी लवकरच सरदार बनवून तुला मी सरदारीन बनवेन. काय निघले का? असं होय. अगं हे काम तर चोटकी सरी करून टाकतो मी. कुठलीही चूक मला नाही. अगं त्याची तिकीट तू करणारच. पण तुझ्या इश्काचा व्हायचा रंग मला दाखवते. दाखवू? हा तर बिगिन दाखव.
नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पान साताले करून मला विरवाळीला कोणीतरी नाव मला विरवाळीला कोणीतरी नाव मला विरवाळीला कोणीतरी नाव मला विरवाळीला नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पान नाकी डोळे छान रंग गोरा गोरा गोड गोड पावा मला वाजवून दावा गोड गोड पावा मला वाजवून दावा मनातली इच्छा माझी तुझे बाकीला कोणीतरी नाव मला विरवाळीला कोणीतरी नाव मला विरवाळीला कोणीतरी नाव मला विरवाळीला नाकी डोळे छान रंग गोरा गोरा पान नाकी वाह शांत वाह एकदम खुश मत आता त्या दोघाही सरदारांची चटणी करून सांग तुला चटक चांगली बनवतो आता तू बाहेर जा हा काय चाललो तुम्ही काढायला काटा काढायचा असतो आता माझी जादू त्यांच्यावर फिरवणार चला बोलू नका माझ्याशी. आज सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसतोय. बोलू नका बोलू ना. एवढं भगवायला काय झालं? अहो, तुमच्या मनाला विचार. मनाला विचारायला मन माझ्याकडे होत आहे. हे काय झालं? कोणी का बोललं का? इकडे इकडे बघ आणि काय सांगणार का?
अहो, बोलायला कशाला पाहिजे? कटप्पा म्हणणार तुम्हाला माझी काही काळजी आहे? काढ दो इसके हात मी इथे एकटीच असते. मला फार भीती वाटते मला. अगं पण एवढं भिण्याचं कारण काय? या गोव्यामध्ये कोणी पण येऊ शकणार नाही. मला शेत खाऊ वाटतंय. मला इथेच राहण्याची भीती वाटते. कुणाची? मी नाव सांगितलं रागवणार नाही का? मुळीच रागवणार नाही. माझ्यावर खरंच तुमचं प्रेम आहे? होय शेवंता, तुला पाहताच मी माझं सारं देव विसरून गेलो. रात्र दिवस तू माझ्या डोळ्यासमोर दिसते. शेवंता, तू माझ्याशी लग्न करशील तो माझा भाग्य दे. त्यावेळी मला किती आनंद होईल. मग हे डाकू जीवन सोडून कुठेतरी लांब दूर जाऊन आपण सज्जन माणसांचं जीवन फुलवत राहू. तुला पाहताच माझ्या तुझ्यावर प्रेम झालं. तुझ्यावर मी फिदा झाले. तुझ्या सहवासात त्या गटाचा पाय विसरून गेली मी. Thank you.
तुझ्याप्रमाणे मी सुद्धा आज खुश है। आसमान की बिजली तो मेरे हाथ में। अगं हो, तुला कोणाची भीती वाटते ते सांगितलं नाहीस? आधी वचन द्या. रागावला नाही करू. घे वचन. मला भीती वाटते ती तुमच्या दादाची. शांता, काय बोलतेस? माझ्या दादांची तुला भीती वाटते? होय. पण का? त्यांना मी हवी आहे. नाही, हे साप खोट आहे. ईश्वरा, भोट घेण्यापूर्वी पाणी किती आवडते? गंगा जलाला तुम्ही ते जप म्हणत नाही. त्याचा परिणाम तुला लवकरच आहे. थोरले सरदार माझ्यावर वाईट नजर ठेवले. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. माझा दादा असं करणं कदापि शक्य नाही. माणसाचं मन ओळखू शकणार नाही. काल मी झोपले असताना ते माझ्या उशाशी येऊन बसले आणि मला म्हणतात कसे, तू माझी हो, तुझ्यावर माझा काय प्रेम आहे. आणि आणि आपण त्याचा सगळा विभाग कुठेतरी लाभ घेऊन जाऊ आणि ईश्वराला मरू दे जाऊ असं म्हणाले. कदापि शक्य नाही. माझा दादा असं म्हणणं कदापि शक्य नाही. खराय का सरदार? खराय. मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलंय. काय पाहिलं? तुम्ही बाहेर पडलात ते थोरला सरदार हिच्या संग फिरतीचा ढाक खराय बघते. काय ऐकतोय? नाही, नाही. माझ्या कानात कुणीतरी नक्क सयान नाही. ईश्वरा, हेच सांगतो. पाऊस भावाचा वैरी होय. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करते.
दादा पण असं गुळी लागली तरी कशी हो? काय सांगू पोरा अगदी संपलं माझं सारं आयुष्य संपलं माझं नाही दुखण्यावर हे दुखणं काय ते काय पण काळजावरचं दुखणं लय खोल आहे रे. तुला माहिती आहे ना सोनगावच्या रत्नाचं आणि माझं प्रेम आहे होय सरदार पण त्या आयुष्यामधलं ते माझं प्रेम ते ठार झालं रे माझ्या समोर. होय. मी आज तिच्या घरला जात पण वाटेमध्येच नको ते प्रकार मी पाहिलं. त्या गावचा पाटील माझ्या रत्नावरती बलात्कार करायला निघाला. साला माझ्या कीर्ती जीवतीवरती तुटून पडला व्हाय. मी त्याच्यावर दडा दोघांची जगावटा झाली. पण त्याच स्थितीत पाटलाचा बाप आला आणि माझ्यावर गोळी झाली. पण रत्ना मजा झाल्याने स्वतःवर गोळी आणि पाटलाचा बाप मेला. माझी शांत पडली होती. आम्ही लवकरच लगीन करून हा डाकूचा धंदा सोडणार. पण तिचा सभा नाळतच राहिला. तडफडात राहिली. रत्ना मला मी घेऊन चल तुझ्या पाशी. माझी रत्ना मला बोलवते, मला बोलवते. मी तुझी वाट पाहते रे. अगदी शिकवण्याच्या टोकावरती आले. पकड तिला, पकड नाहीतर पडायचं बाकी असं होणार काय होत असं ना? आमच्या नशिबातच तसं डाकूच्या सुख कधीच नाही. एक दिवस मरायचं दुःखामध्ये एक दिवस मरायचंच असते. चला किंचित धरून राहायचा ना. अरे कसा पडून राहू. अरे डोळा मिटल्यावरती रत्ना येते मोर. चला जखम पण कमी लागली. चला दरडा सिंग लंगडा झाला तर आता माझ्या नाटकाला अधिक रंग येणार. माझ्या प्रेमाचा भंग करणाऱ्याचा सूड अधिक रंगणार. सूड अधिक रंगणार. सूड अधिक रंगणार. कशाला लढते रे? सोडेल पण अगोदर मला पैका दे. अरे मी कुठून आणणार तुला पैक? या वासोजा डॉक्टर साहेबाचा पैका द्यायचे. दागिने खेळ म्हणतोय तर नको म्हणतोय. पण म्हटलं पैका कुठून आणणार? तेव्हाच ठरवलं तुला गाठायचं आणि तुलाच गटवायचं. हे कसं तुझे पैसे धोतर घुसून दाखव तुझं. कशाला धरते धोतर? कशाला धरते? आयुष्याला तो येते धोतर धरतोय, तू येतो धोतर धरतो. अरे काय पेपर आहे का रे उघडून बघायला? साला मी नंग असेच जाऊ.
शाला माझी आबरू घेते माझ्या बायकोला सांगेन सोजा बायडीला सांग नाहीतर बावडी जाऊन जीव दे पण आपण मला बायका दे नाहीतर तू सोडून शान आपण टाकी तुझं डोसक गेली पिशो काय करू शेवंता धातूच्या हातामध्ये अजून सुटली नाही मजा मारते कशी मजा मारते रे कशी मजा मारते तू कशी मजा मारते तशी ती बी मजा मारते अरे शाला तू आमचे सोडून दे रे लई मजा येते शनिवारी शाला ती मला मिळाली असती तर मी शाला बंगलो सगळ्या तिच्याच नावावर करून टाकलं असतं शाला आमच्या नशीबच फुटका शाला आमच्या नशीबच गांडू रे बाबा आमच्या काय करू पांडू अरे काल आमच्या सपनामध्ये ते शेवंत आले आणि शाला शांतीने तिला कप करून मिठीच मारते रे बाबा मी कल्लू शेवंत नाही अरे तसे नाही बाबा असे होते म्हणून सांगतो असे होत तू बाप सरकारच्या पायाला गुळी लागल्या त्याला भीतीनं जायला पाहिजे आणि तुझे शब्द कोण रे सरदार सरदार म्हणजे दारणा सिंग ठाकूर अरे शाला मी मर रे बापा आपण पण बिघीन जायला हवं